अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। माझे स्वामी भक्त सगळे स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण करत असतात। माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचे खूप सुंदर अनुभव आलेले असतील। तर स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण करताना तुम्हाला रोज नित्यनियमाने महाराजांची सेवा करायची असते। 11 माळ जप आणि नित्यसेवा म्हणजेच स्वामी महाराजांचं स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचे 21 अध्याय असतात। त्या 21 अध्यायामध्ये आपल्याला रोज क्रमशः आज जर तुम्ही 1 2 3 पठण केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4 5 6 असं क्रमशः आपल्याला 7 दिवसात स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं आपल्याला एक पाठ पूर्ण करायचा असतो। तुम्ही 108 पारायणही करू शकतात। तुम्हाला 3 दिवसामध्येही तुम्ही पठण करू शकतात। आज जर तुम्ही 7 वाचले तर नंतरच्या 8व्यापासून तर 14व्यापर्यंत आणि नंतर 15व्यापासून तर 21व्यापर्यंत असं 3 दिवसात स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पूर्ण पठण होऊन जातं। ज्या घरामध्ये स्वामी चरित्रसारामृतांचे 108 पारायण केले जातात त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते। महाराज भरभरून सेवा म्हणजे महाराज भरभरून आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात। महाराजांची सेवा करणं, महाराजांचं स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण करणं त्यात खूप भाग्य असतं की ज्या घरात नित्यसेवा आणि महाराजांचं 108 स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं पठण केलं जातं। मी तुम्हाला असाच आमच्या केंद्रातला एक सुंदर अनुभव शेअर करत आहे। आमच्या केंद्रामध्ये एक ताई येतात, त्यांना म्हणजे 14 वर्षापासून मूलबाळ होत नव्हतं। ज्या आमच्या केंद्रामध्ये प्रश्न उत्तरं घेतात त्या ताईने त्यांना 108 स्वामी चरित्रसारामृत ह्या ग्रंथाचं संकल्पयुक्त सेवा करायला सांगितल्या। संकल्पयुक्त सुरू केल्या। ज्या ठिकाणी म्हणतो ना सायन्स संपतं त्या ठिकाणाहून आध्यात्मिक चालू होत असतं। म्हणजे ज्या ठिकाणी सायन्स संपल्यावरती महाराजांची कृपा किंवा लीला चालू होत असते। तर सगळ्या ट्रीटमेंट घेऊन, सगळे औषधं गोळ्या घेऊन किंवा सगळ्या गोष्टी करून त्या आता म्हटल्या होत्या की मी थकली आहे, मला काहीच करायचं नाही। पण ज्या ठिकाणी महाराजांची कृपा होते किंवा महाराजांची आपला योग येत असतो तेव्हा सगळ्या गोष्टी घडत असतात। तर त्यांनी 108 संकल्पयुक्त सेवा चालू केली। ते 108 पारायण संपूर्ण होण्याच्या आधी त्यांना गुड न्यूज कळाली, म्हणजेच त्या प्रेग्नेंट राहिल्या। म्हणून महाराजांची सेवा आणि स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे, ज्यांच्याही आयुष्यात असेल त्यांचं सोनं झालेलं आहे आणि आयुष्याचं कल्याण होत असतं। म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल, महाराजांची तुम्ही नित्यसेवा रोज नक्कीच करा आणि 11 माळ जप महाराजांचा तुम्ही नक्कीच करा। तारक मंत्राची सेवा ही खूप छान आहे आणि खूप प्रभावी आहे। महाराजांची उच्च कोटीची सेवा आहे। महाराजांची नित्यसेवा करा, तारक मंत्र बोला, रोज केंद्रात जात जा, रोज 108 वेळा तुम्ही नामस्मरण करा। अखंड नामस्मरणाला पण खूप महत्त्व आहे। ज्या घरामध्ये महाराजांचं अखंड नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते। म्हणून तुम्ही आवर्जून महाराजांची सेवा करा, नित्यसेवा करा, महाराजांच्या मार्गात या। महाराज तुम्हाला भरपूरून देतील ही शाश्वती मी तुम्हाला देते। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।